चलो, Anand and Rohit are partners sharing profit and losses in the ratio 4:1. Their balance sheet as on 31st March is as follows. आपण काय म्हणतोय, व्हॉट वी आर सेइंग की सिनेरियो 5 मीन्स व्हॉट, की गुडविल अपिअरिंग ऑन द बॅलन्स शीट. गुडविल ऑलरेडी बॅलन्स शीटमध्ये आहे, दॅट इज सिनेरियो 5. सिम्पली काय करायचं आहे, या गुडविलला घ्यायचं आहे आणि ते विड्रॉ करून टाकायचं आहे, म्हणजेच रिटर्न ऑफ करायचं आहे. रिटर्न ऑफ करायचं म्हणजे एक्झॅक्टली करायचं काय, तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला, हे बघा मी दाखवतोय, मी ऑलरेडी करून ठेवलंय. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला एंटायर गुडविल पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो विड्रॉ करतोय, रिटर्न ऑफ करतोय, पण आपण ओल्ड पार्टनर्समध्येच करायचं आहे. ओल्ड पार्टनर्स ओल्ड रेशो हे विड्रॉ करून टाकायचं. एकदा हे विड्रॉ झालं, नाव गुडविल इज नॉट अपिअरिंग इन द बुक्स. गेलं, काढून टाकलं आपण गुडविल. म्हणजे आता हा नॉर्मल सम झाला. आणि हा नॉर्मल सम काय आहे, पुढं तर गुडविलच नाही आहे याच्यात. चेक करूया, हे आपण डिस्कस केलं परवा. सो एकदा का गुडविल तुमचं निघून गेलं, आता गुडविल नाहीच ना, गुडविलच मी विड्रॉ करून टाकलं, संपलं. म्हणजे दिस बिकम्स, आता दिस पर्टिक्युलर प्रॉब्लेम बिकम्स विदाउट गुडविल. आता ही बॅलन्स शीट विदाउट गुडविल झाली, कारण जे घेतलं ते मी ते बघितलं, ते लगेच मी 4:1 मध्ये विड्रॉ केलं. चला आता व्हॉट इज नेक्स्ट, आता चेक करूया. आणि त्यांनी सुद्धा तुम्हाला हीच इन्स्ट्रक्शन दिली आहे. द गुडविल इज टू बी रिटन ऑफ आफ्टर ॲडमिशन ऑफ नचिकेत. नचिकेत इज ॲडमिटेड. ओके, नचिकेतला ॲडमिट करून घेतलंय आणि गुडविल रिटर्न ऑफ करून टाकलं. ओके, 1/4 ऑफ इक्विपमेंट टू बी रिटन ऑफ. 1/4 ऑफ इक्विपमेंट टू बी रिटन ऑफ. नेक्स्ट, स्टॉक इज अंडर व्हॅल्यूड. हे बघा मी काय सांगतो, अंडर व्हॅल्यूड म्हणजे ॲप्रिशिएट, ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे डिप्रिशिएट. विचार सुद्धा आता करायचा नाही. अंडर व्हॅल्यूड मीन्स ॲप्रिशिएट, तुम्हाला ॲप्रिशिएट करायचं आहे, आणि ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे तुम्हाला डिप्रिशिएट करायचं आहे. अंडर व्हॅल्यूड आहे म्हणजे त्याला ॲप्रिशिएट करा, आणि जर ओव्हर व्हॅल्यूड असेल तर ते डिप्रिशिएट करा. चलो, स्टॉक इज अंडर व्हॅल्यूड बाय 10% अँड इट इज टू बी ॲडजस्टेड प्रॉपरली. स्टॉक अंडर व्हॅल्यूड. डेटर्स ऑफ ₹1,800 आर नॉट रिकवरेबल. नॉट रिकवरेबल म्हणजे RDD किंवा बॅड डेट्स, पण वी ट्रीट इट ॲज RDD. नॉट रिकवरेबल म्हणतात. इट इज डेफिनेटली म्हणजे रिकवरेबल पुढे रिकवर होऊ शकतात, म्हणजे यू जस्ट हॅव टू क्रिएट अ रिझर्व फॉर दॅट. सो दॅट इज RDD. नाउ नचिकेत विल introduce 1,20,000 for 2/5 share of the firm. 2/5 शेअर, विचित्र शेअर दिलाय मला. आता 2/5 शेअर आहे, मला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो सांगा. (5 - 2 = 3). 3 multiplied by 4 is 12. 3 multiplied by 1 is 3 and 5. Very very odd. चलो ठीक आहे, ओके. सो वी हॅव गॉट द न्यू रेशो. पण न्यू रेशोची गरज लागणार आहे आपल्याला. ती कधी लागणार, जर आपल्याला गुडविल रेज केलेलं गुडविल विड्रॉ झालं तर, अदरवाईज किंवा कॅपिटल ॲडजस्ट करायची असेल तर, अदरवाईज न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो लागणार नाही. अँड विड्रू रुपीज, हे आनंद विड्रू ₹60,000 फ्रॉम बिझनेस. बिझनेसमधनं आनंदनी काय केलंय, गुडविल नाही, त्याच्या एक अमाऊंट विड्रॉ केली. मग आता ह्याची ॲडजस्टमेंट नाही, याला मार्किंग नाही करता येणार. चलो, फर्स्ट थिंग फर्स्ट, गुडविल सोडून बाकी, किंवा गुडविल तुम्ही जरी लिहिलं ना तरी चालू शकतं, पण आपण आता गुडविलचं लेजर बनवलंय. मग हे 60,000 मी गुडविल 90,000 गुडविल घेऊन जाणार का लेजरला. मग मी आता कसं करणार, हाऊ आय एम गोइंग टू गो अबाउट इट. मी काय करणार आहे, मी गुडविलचं लेजर बनवलंय, ही बॅलन्स शीट आहे, आणि हे बघा हे कॅश अकाउंट. मी गुडविलचं लेजरच बनवलेलं नाही, कारण गुडविल लागणारच नाही आपल्याला. गुडविल नवीन गुडविल आहे का, देर इज नो न्यू गुडविल. जे एक्झिस्टिंग गुडविल आहे ते विड्रॉ करून टाकायचे. त्यासाठी कशाला पाहिजे लेजर. आणि सपोज मी लेजर बनवलं, सपोज आय प्रिपेअर गुडविल ओव्हर हिअर, तर मी काय करणार, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन इथं, कारण बॅलन्स शीटमध्ये त्याला बॅलन्स आहे, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये येते
मग मी काय लिहिणार 90,000 आणि इकडं काय लिहिणार बाय पार्टनर्स कॅपिटल. ते पहिले दोघं जे पार्टनर्स आहेत ते आणि त्यांच्या रेशोमध्ये की गुडविल संपलं खलास. मग एवढीशासाठी मला गुडविलची गरज नाही. चलो सो विदाउट प्रिपेअरिंग गुडविल वी कॅन डू दिस. आता तुमचं गुडविल असेल राहू द्या, तुम्हाला पाहिजे असेल तर टू बॅलन्स करून तुम्ही विड्रॉ केलं तरी चालणार, पण ते लगेच करायचं तिथल्या तिथं. चलो लेट स्टार्ट. कॅपिटलचं काय करणार आहोत आपण, हे दोन्ही लेजर्स रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल बाकी सगळे पोस्टिंग करा. हां, जर्नल एंट्रीज ऑफ गुडविल आपण सगळ्यात शेवटी करू. पहिले रिव्हॅल्युएशन अकाउंट, फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट. आपण फक्त रिव्हॅल्युएशन बनवायचं नाही, आपण सगळं करू. पण तुम्हाला नुसतं रिव्हॅल्युएशन सुद्धा बनवता आलं पाहिजे. काही नाहीच आहे त्यामध्ये रिव्हॅल्युएशन बनवायला काही. आणि गुडविलचं बघा ना, त्या लेजरला मी आता काय सांगितलं, गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं किंवा या पार्टनर्स कॅपिटलच्या याच्यावरनं तुम्हाला या पार्टनर्सच्या कॅपिटलवरनं हे बघा ना, वरनं खाली अशी जर्नल एंट्री करायची आहे. दिस इज अ जर्नल एंट्री. आनंद कॅपिटल अकाउंट डेबिट, रोहित कॅपिटल अकाउंट डेबिट, नचिकेत कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. जर्नल एंट्रीज राहिले आहेत. आज आपल्याला जर्नल एंट्रीचा सम करायचा एक. मी ना सम सॉल्व करायला सुरुवात कर. जो परवा डिस्कस केला होता तो सॉल्व करतोय. (26 जानेवारी पहिली प्रिलिम, 26, 30 आणि 31 हे तीन दिवस तर फिक्स आहेत. मला वाटतंय मध्ये आधी एखादा 28 पण करून टाकू आणि संपवून टाकू. विल स्टार्ट विथ इकॉनॉमिक्स. कारण इकॉनॉमिक्सला तेवढे दिवस पाहिजेत मला. तुमचं मला समजू देत काय परिस्थिती इकॉनॉमिक्सची. इकॉनॉमिक्स तोपर्यंत सगळी रिव्हिजन कंप्लीट होणार. एंटायर थिंग विल बी ओव्हर. आणि तुम्ही कोणीच संडेला फ्री नाही आहात, त्यामुळे संडेला क्लास नाही घेता येणार. कारण कुणाला ना कुणाला काहीतरी काय ना काहीतरी आहेच. प्रत्येकाचं हे टाईम नाही, ते टाईम नाही, ते टाईम नाही. नाही तर मी आपलं माझ्या पद्धतीने जाणार. तुम्हाला अटेंड करता येईल तर करा, नंतर करू नका. ते बघा आहे हां, अटीच आहेत ना. पण दोघांना ते जमलेलं नाही ना काल. पण मग अटेंडन्स किती होता काल? नव्हता ना. तो बघा ना, मी म्हणून म्हणतो की 12:30 काय झालं. सारा ऑनलाईन फोन करून थकली. मी म्हणतच मी ऐकणारच नव्हतो काल. कारण
ती येणार होती ना. चलो, सो व्हॉट इज इट, कुठपर्यंत पोहोचलेत? रिव्हॅल्युएशन तर तुमचं अगदी सहज शक्य आहे. बघा ना, गुडविल गायब झालं तर एव्हरीथिंग इज ओव्हर, रेस्ट ऑफ द थिंग. चलो, रिव्हॅल्युएशन झालंय का? बाकी तुम्ही घरी करू शकाल. वी विल मूव ऑन. चला, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करा. चला, आता गुडविलची एक लेजर कसं बनवणार, गुडविलची एंट्री बघा मी काय करतोय. गुडविलची एंट्री तुम्हाला काय म्हणतात ते, जर्नल एंट्री ऑफ अ गुडविल. दॅट्स इट. तुम्ही बॅलन्स घेणार, त्याची एंट्री होत नाही. बॅलन्सची जर्नल एंट्री होणार नाही. पण जे गुडविल आपण डिस्ट्रीब्यूट केलं, विड्रॉ केलं, डिस्ट्रीब्यूट इज डिफरंट. डिस्ट्रीब्यूट नेहमी क्रेडिटला होणार पार्टनर्सच्या कॅपिटलच्या, आणि विड्रॉ नेहमी डेबिटला होणार. हे लक्षात ठेवा ऑलवेज. आपण हे विड्रॉ करतोय म्हणजे डेबिटला. मग तुम्हाला मी ट्रिक दिली आहे, तुम्हाला यू नो इट. वरून खालती म्हणजे काय एंट्री होणार, आनंद कॅपिटल, रोहित कॅपिटल, नचिकेत कॅपिटल, अकाउंट डेबिट टू गुडविल. एक कुठेतरी जर्नल एंट्री लिहून ठेवा. पार्टनर्स कॅपिटल, इंडिव्हिज्युअल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. पार्टनर्स कॅपिटल असं अकाउंटच नाहीये. म्हणजे आनंद कॅपिटल अकाउंट डेबिट, रोहित कॅपिटल अकाउंट डेबिट, नचिकेत कॅपिटल अकाउंट डेबिट. नचिकेत नाहीच आहे, नचिकेतला कशाला घेत आहे. आनंद आणि रोहित कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. ही गुडविलची एंट्री होणार आहे. राईट. सो रिव्हॅल्युएशन बनवा. रिव्हॅल्युएशन मध्ये आहे काय बघा, मी काय सांगते. स्टॉकचं काय केलं, किती. आय एम इंटरेस्टेड इन नोईंग स्टॉकला तुम्ही कसं हँडल केलंय. श्रुती, स्टॉक किती, स्टॉकचं काय केलं रिव्हॅल्युएशनला. स्टॉक किती आहे मी सांगतो तुम्हाला. स्टॉकचं 6,000 रुपये असले पाहिजेत. चेक करा स्टॉक किती आहे तुमची. स्टॉकची व्हॅल्यू 5,000. 6,000. 5,400 किती आहे, किती जण 5,400 आहेत. 5,400 इज रॉंग. 5,400 रॉंग. 5,400 काय प्रणव किती स्टॉक काय रे. नाव्या 6,000 काय ग ईश्वरी. यस नाव्या. श्रुती 6,000. कैसे निकाला 6,000, हाउ. 100 minus 10 म्हणजे 90, so 54,000 divided by 90 into 100. 54,000 डिवायडेड बाय 100 मायनस अंडर व्हॅल्यू म्हणजे मायनस. अंडर व्हॅल्यू म्हणजे मला मायनस म्हणजे हे मायनस 10%. यातनं हे 10% मायनस करा. अंडर व्हॅल्यू म्हणजे मायनस इंटू 100 इंटू 100. त्याच्या पण मी 100 नाही करणार. मी डायरेक्ट पर्सेंटेज काढायचं असेल तर 10 नी मल्टिप्लाय करणार. म्हणजे मला डायरेक्ट अंडर किंवा ओव्हर व्हॅल्युएशन मिळणार. आणि हे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला का क्रेडिटला. क्रेडिट. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला. अंडर व्हॅल्यू मीन्स ॲप्रिशिएट. अंडर व्हॅल्यू मीन्स ॲप्रिशिएट क्रेडिट. बाकी आय थिंक यू शुड बी एबल टू डू इट. आता आनंद विड्रू रुपीज 60,000. ह्याचं काय करणार. आनंद विड्रू रुपीज 60,000. पार्टनर्स कॅपिटल डेबिट साइड काय लिहिणार. टू कॅश. आणि सेकंड इफेक्ट बाय आनंद कॅपिटल कॅशच्या क्रेडिट. परफेक्ट. चलो वी विल मूव ऑन. रिव्हॅल्युएशन जमणार काही प्रॉब्लेम नाही. मला सांगा रिव्हॅल्युएशन कोणी क्लोज केलंय काय नील किती आला बघा. टोटल 13,050 आहे. टोटल 13,050.
आणि 5640 रामचं हे आणि श्याम 1410. परफेक्ट. 6000 इज अ क्रेडिट, इक्विपमेंट 11250 आणि डेटर्सचं म्हणजे RDD, डेटर्स किंवा RDD, वॉट एव्हर यू कॅन से इट. पेज नंबर माझ्याकडे नाही आहे अनफॉर्च्युनेटली. इलस्ट्रेशन 3. चलो रिव्हॅल्युएशन चेक करा. रिव्हॅल्युएशन ते आपल्याला रिव्हॅल्युएशन त्यांनी सांगितलं आणि एक जर्नल एंट्री तुम्हाला गुडविलची करायची आहे, राईट? हां, तुम्हाला मी सांगितलं ना एंट्री, कळली ना ते एंट्री. एंट्री तर तुम्हाला अगदी सिम्पल आहे आता. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. मी एकदा हा करावा असं मला वाटतं. जर्नल एंट्री करायचा ना, फक्त जर्नल एंट्री करायची. हा जरा नॉट दिस. मी बुक ओपन करतोय. आपल्याला आलियावाला करायचं आहे. दिस वे टू डू. आलियावाला करायचं आहे. बरोबर. म्हणजे खरं मुलं उत्साहित व्हायला पाहिजेत, मुलीच उत्साहित होते. आलिया बोलल्या. अरे एक मिनिट, मला जरा स्क्रीन हे ह्याच्यावर घेऊन येऊ देत. बुकमधले एक 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 सब. बाय द वे हे इलस्ट्रेशन्स मधल्या सगळे सम्स तुम्ही कंप्लीट केलेत ना? इलस्ट्रेशन सगळं कंप्लीट केला. काल ती पण तेच म्हणत होती. आपण ऑलमोस्ट मी एन्श्योर करतो की सगळे आपण इलस्ट्रेशन इथं कव्हर केलेले आहेत. पण बुक मध्ये एंटर बुक तुमचं कंप्लीट पाहिजे. बुकच्या बाहेर काही येत नाही. मी सांग, ती पण म्हणते, मी पण म्हणतोय. सो बुकच्या बाहेर काही नाही. बुकच्या बाहेर काही करू पण नका, रिक्वायर्ड नाही. आणि स्कॅनर्स का करायचे? कारण मग तुम्हाला आयडिया येते की बोर्ड कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स कसे विचारतायत, कसं मिक्सिंग चालतं, किती वेळा रिपिटेशन्स होतात. रिपिटेशन्स पण होतात. हां हां स्कॅनरमधलं बिल ऑफ एक्सचेंज हे बोर्डाचं आहे. हां स्कॅनरमध्ये काय म्हणजे ते कठीण आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम आहे. थांबा जरा 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 धीर धर, जरा धीर धर. आपण वी विल कव्हर इट. आपण बिल ऑफ एक्सचेंज सगळ्यात शेवटी काढणार. काय लागायचा तो वेळ लागेल इथे. कबीर अँड रेश्मा चेक करूया. हा हा ह्याच्या आधीचा सण घ्यायचा आपल्याला. कावेरी नाही, कावेरीच्याही आधीचा. व्हेरी गुड. चला आदिल अँड समीर. चलो हा मार्क करा. हा मार्क करा. लास्ट डे. आदिल अँड समीर लास्ट डे. हे तू काल विचारलं ना, हे लास्ट दिवशी. ते याच्यासाठी तर तुला सांगतोय. तू विचारतोय काय करायचं, हे करायचं. आणि बघा हां, इवन त्या 8 दिवसांमध्ये सुद्धा तुमचं जेव्हा मध्ये ब्रेक आहे ना, तो 8 दिवसांचा, त्याच्यामध्ये शक्यतो तुम्ही सम सॉल्व नाही करायचे. फुल सम आत्ता कसा केला आपण, बस लिव्ह इट ओव्हर देअर. टोटल टॅली बिली काही करत बसायचं नाही त्या मोमेंटवर. तुमचे जेवढे नंबर ऑफ हे वाढत राहतील किंवा कव्हरेज, ते खूप इम्पॉर्टंट आहे. त्या ह्याच्यामध्ये हे सगळ्यात पहिले मी जे लास्ट डे सांगतोय ते सगळ्यात पहिले कव्हर करा. चलो येस, लास्ट डे. द बॅलन्स शीट ऑफ आदिल अँड समीर हू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 2:1. As on 31st March 2018, balance sheet is this. मेन प्रॉब्लेम इथं आहे गुडविल. म्हणजे काय झालं,
व्हॉट इज दिस? दिस इज सिनारिओ 5. हा सिनारिओ 5. काय करा, सगळ्यात पहिले याला उचला आणि पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टाकून द्या. खलास. ना बजेगा बास. नाही नाही, उलटं काहीतरी होते नाही. काय व्हायला पाहिजे? बरोबर आहे. ना बजेगा बा नाही, फक्त काय आहे, ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी. काढूनच टाका. म्हणजे आता गुडविल गायब झालं. आता नॉर्मल सम. गुडविल गायब झालं. गुडविल कुठे टाकणार आपण? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. हे बघा, सी इट इज दिस. गुडविल विड्रॉ केलंय. नाव नेक्स्ट. आता बाकीचा सम ॲज युजल झाला. बघूया मी बाकी कुठं काही प्रॉब्लेम आहे का? येस, देर आर सो मेनी इश्यूज इन इट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इकडं लक्ष दे ग. इकडं प्रॉफिट लॉस अकाउंट, सस्पेन्स अकाउंट. हे काय करणार तुम्ही? हे दोन्ही डिस्ट्रीब्यूट करणार. हे दोन्ही डिस्ट्रीब्यूट, राईट? हे दोन्ही आपण डिस्ट्रीब्यूट करणार. नंतर इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व. व्हॉट इज दिस? इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व हे काय आहे? हे स्पेसिफिक इन्व्हेस्टमेंटसाठी आहे. इन्व्हेस्टमेंट चेक करा. येस, देर इज अ इन्व्हेस्टमेंट. आता ह्या इन्व्हेस्टमेंटच्या व्हॅल्यूमध्ये जर फ्लक्च्युएशन झालं, म्हणजे खरं तर वाढलं नाही, कमी झालं. मला दोन्ही हवं आहे. इन्व्हेस्टमेंटचे व्हॅल्यूमध्ये कमी झाला तर हा फ्लक्च्युएशन रिझर्व इज गोइंग टू बिकम अ शिल्ड अगेन्स्ट इट. म्हणजे थोडक्यात ते शिल्डिंगचं काम करणार. यू आर गोइंग टू म्हणजे थोडक्यात काय, इथं जो काही व्हॅल्युएशनचं कमी झाली तिथं आपला लॉस जो झाला तो सगळा लॉस आपण या रिझर्वमधनं वाईप ऑफ करणार. पण त्या रिझर्वपेक्षाही जास्त लॉस झाला तर मात्र इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू आपण हात लावणार. तोपर्यंत इन्व्हेस्टमेंटच्या व्हॅल्यूला हात लावणार नाही. अँड दॅट इज अ रिझन वाय वी हॅव क्रिएटेड इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व. आपण इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व का क्रिएट केला आहे? बेसिकली रिझर्व क्रिएट का केला? त्याचं रिझन हे आहे की मला इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी होऊ द्यायची नाही आहे, म्हणून तो रिझर्व करून ठेवला आहे. सपोज कारण मार्केट आहे, मार्केटमध्ये कमी जास्त होणार. पण सपोज जर इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढली तर काय करणार? बघा, मी तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ माइंड विचारतोय. मी तुम्हाला रिझर्व कमी झालं आहे, इन्व्हेस्टमेंटची पर्पज सांगितला. पण इथं काही इन्व्हेस्टमेंट रिडक्शन रिझर्व नाही येतो, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व आहे. म्हणजे वाढला तर काय करणार? काय नील? मी जर इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढली मार्केटमध्ये आज माझी, तर मी त्याची ट्रीटमेंट कशी करणार? म्हणजे मी रिव्हॅल्युएशनला नेणार का नाही? नेणार सर. म्हणजे सर बहुतेक आरडीडी सारखं होईल ना सर त्याचं. म्हणजे आता आरडीडी मध्ये जसं पैसे बुडाले तर मग डेबिटला, पण नाही जर झालं तर पण मग रिझर्वचं काय करणार? चला बोला. श्रुती, तन्वी, ईश्वरी, प्रणव, बोला सार्थक. रिझर्व विल बिकम रिझर्व. एक लक्षात ठेवा, सगळे रिझर्व कोणाचे आहेत? तुम्ही जनरल रिझर्वचं काय करणार? मग आणि हा रिझर्व कोणाचा आहे? या दोघांचा आहे, आदिल आणि समीर. यार तुम्ही जर रिझर्व कंटिन्यू केलात तर राजू त्याच्यावर क्लेम करणार आहे. तुम्हाला समजतच नाही यार. अरे वा, फुकटचे पैसे कसे देणार त्याला? यू आर नॉट अंडरस्टँडिंग. तुम्ही जर रिझर्व म्हणून रिझर्व क्रिएट ठेवलात त्याला, हां ठेवू शकता, पण तुम्ही त्याचं डिसाईड करायला हवं. तसं तुम्ही डिसाईड करायला हवं. जर तुम्ही तो रिझर्व म्हणून ठेवला तर राजू त्याच्यावर क्लेम करणार. म्हणजे मी एक सांगतोय तुम्हाला, एक तर पहिली गोष्ट, हा रिझर्व तुम्ही नुसता राहिलात तर रिझर्व तो राहणारच नाही. इट विल बी डिस्ट्रीब्युटेड. नवीन तो आल्यानंतर नवीन रिझर्व क्रिएट होईल. पण हा रिझर्व कोणाचा आहे? हा वर्ल्ड पार्टनर्सचा आहे. हा वर्ल्ड पार्टनर्सचा आहे. त्यामुळे तो रिझर्व राहणार नाही. दॅट विल बी डिस्ट्रीब्युटेड. बघा, मी काय सांगते नीट लक्ष द्या. मी पटकन हे कन्क्लूड करूया, जास्त वेळ नाही आपल्याकडे. इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू रिड्यूस झाली तर मी रिव्हॅल्युएशनला नेणार नाही, आणि वाढली तरी सुद्धा नेणार नाही. कारण मी फ्लक्च्युएशन रिझर्व क्रिएट केला आहे. इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढली, जेवढ्याने वाढली तेवढ्याने माझा रिझर्व इन्क्रीज होणार. हां, पण
तेवढा माझा प्रॉफिट झाला आहे. त्यामुळे बघा हां, त्यामुळे काय होणार, रिव्हॅल्युएशनला जाणार का नाही जाणार, वाढली तर रिव्हॅल्युएशनला जाणार, पण जर रिड्यूस झाली तर जाणार नाही. बघा बघा मी काय म्हणतोय, वाढली तर आधी पहिले रिझर्व कमी झाला, हे इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी झाली, इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी झाली. आता सपोज ही इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू म्हणजे माझ्याकडे, म्हणजे सपोज असं धरा की 80,000 वर गेलं माझं इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू, म्हणजे कितीचा लॉस झाला माझा, 1,08,000 च्या अगेन्स्ट 80 म्हणजे 28,000चा लॉस झाला. 28,000 आउट ऑफ दॅट 15,000 आय कॅन रिकवर फ्रॉम रिझर्व. मी या रिझर्वमधनं 15,000 रिकवर करून घेतले, म्हणजे 15,000 मी इथं रिकवर करून घेतले, म्हणजे ॲक्च्युअल लॉस किती झाला, 13,000. दॅट आय एम गोइंग टू टेक इट टू रिव्हॅल्युएशन. हा 13,000चा फक्त लॉस मी रिव्हॅल्युएशनला देणार. बाकी काय करणार, मग आता ट्रीटमेंट काय करणार, इन्व्हेस्टमेंट मायनस होताना 28,000, रिव्हॅल्युएशनला डेबिटला 13,000 आणि इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन मध्ये मी इनरला लिहिणार आणि त्यातनं लेस युटिलाइज्ड एंटायर 15,000. मी काय सांगतोय कळते, आर यू अंडरस्टँडिंग, बोला ऑनलाईनला काय, नील मी काय म्हणतोय कळलं का, समजलं सर. श्रुती मी तो वापरला, एंटायर 15,000 रिझर्व आय हॅव यूज. हॅलो, हो बर, हो 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 करू शकतो. हां मग मला पहिले आधी सिलेबस पाठवा, मग आपण डिस्कस करू. मी तुम्हाला संध्याकाळी 10च्या आसपास फोन करतो. मी आत्ता क्लासमध्ये मी 10 हां पाठवून द्या. येस चला बोला. हां येस वन्स अगेन. चलो एकदा मी तुम्हाला दाखवतो. आधी ॲडजस्टमेंट चेक करा. मी सांगतो तीच ॲडजस्टमेंट आहे. हे बघा, इन्व्हेस्टमेंट्स वेर रिड्यूस्ड बाय 22,500. क्लिअर कट त्याने देऊन टाकला. मी किती केलं, 28,000 केलं. ते म्हणतायत इन्व्हेस्टमेंट रिड्यूस बाय 22,500. तेवढ्यानी कमी झालं. इन्व्हेस्टमेंट 22,500 ने रिड्यूस झाले. माझ्याकडे रिझर्व कितीचा आहे, 15,000. सो आय एम गोइंग टू यूज दॅट. ते कशासाठी ठेवलेत, याच्यासाठीच ठेवलेत. म्हणजे मी हा रिझर्व त्याच्यातनं मायनस केला, कारण माझ्याकडे आय हॅव गॉट अ रिझर्व ऑफ 15,000. सो मी त्यातनं मायनस केला. म्हणजे ॲक्च्युली माझी इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कितीने रिड्यूस झाली, इन नेटमध्ये माझ्याकडे 7,500नी त्याची व्हॅल्यू कमी झाली. बरोबर, 7,500नी. म्हणजे हे माझं रिव्हॅल्युएशनला जाणार, डेबिटला 7,500. 15,000 विल नॉट अपियर इन माय बॅलन्स शीट. म्हणजे अपियर होणार, पण मी काय म्हणणार, लेस युटिलाइज. 15,000 इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व इनरला लिहिणार आणि युटिलाइज किती करणार, एंटायर 15,000. आणि इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू रिड्यूस किती झाली, बाय 22. इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू 22नी मी रिड्यूस करणार. म्हणजे किती येणार, 22,500. म्हणजे 1,08,000 मधनं 22,500 मायनस करणार, म्हणजे इट विल बी 87,500 किंवा 85,500 समथिंग लाईक दॅट. चला चेक करा. हे बघा रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला इन्व्हेस्टमेंट 7,500. दॅट इज 22,500 मायनस 1,500. इज दॅट ऑल राईट. नेक्स्ट आता गुडविल वगैरे सगळं राहू द्या. इन्व्हेस्टमेंट 85,500. दॅट्स इट. आणि अजून काय राहिलं, बॅलन्स शीटला इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व इज नॉट अपिअरिंग, कारण ते युटिलाइज झालं 0. आपण तसं दाखवत नाही. आपण इथे इनरला लिहितो, लेस युटिलाइज करतो. म्हणजे तुमच्या एक्झामिनरला कळू दे की तुम्ही वापरलाय, तो त्याला कळलाय, तो राहिलाय असं नको वाटायला.
सी त्याला काय वाटेल तुम्ही विसरून गेलेत इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन आणि तरी सुद्धा बाय फ्लुक तुमची बॅलन्स शीट टॅली झाली. हां, त्यांना कळू द्या साहेब सर मी वापरलाय तो, आय हॅव यूज दॅट. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन कळलंय. आता मी मग आपण दुसरा अजून एक पार्ट, हे गुडविल आपण केलं. आता पुढे जाऊया, ह्याच्यात काय आहे अजून गुडविलची ॲडजस्टमेंट काय आहे. राजू पेज 15,000 ॲज अ गुडविल, हाफ ऑफ द सम इज विड्रॉन बाय आदिल अँड समीर. म्हणजे हा सिनारिओ कुठला आहे, विच सिनारिओ इज दिस. आणि राजू कुठला टाईपचा पार्टनर आहे, वीक आहे का स्ट्रॉंग आहे. वीक पार्टनर आहे. म्हणजे असं 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 आहे का, येस. मग हा सिनारिओ कुठला होतो, सेकंड. दिस इज सेकंड सिनारिओ. म्हणजे हा नॉर्मल झाला. हां इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढली, इन्क्रीज बाय 20,500. आता 22 हिशोबाला सोपा करू. आता इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू इन्क्रीज झाली तर माझा पहिला इफेक्ट इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू मी वाढवणार, राईट. इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढवणार आणि इन्स्टेड ऑफ तुम्हाला दोन ऑप्शन आहेत. हे 22,000 जे इन्क्रीज झाली म्हणजे किती होणार, 1,20,000. म्हणजे माझ्या बॅलन्स शीटला इन्व्हेस्टमेंट येणार 1,20,000. इथं 1,20,000 येणार म्हणजे ॲड ॲप्रिसिएशन. आता ह्याचं तुम्हाला ऑप्शन असं आहे की तुम्ही आयदर हे रिव्हॅल्युएशनला ट्रान्सफर करणार किंवा फंडला म्हणजे रिझर्वला. आता जर मी रिझर्वला ट्रान्सफर केला तर काय होईल बघा, मी कसं सांगतो तुम्हाला, नीट लक्ष द्या. मी हा जो 22,000 आहे तो मी आयदर रिझर्वला ट्रान्सफर करू शकतो, पण रिझर्वला जर ट्रान्सफर केला तर तसा सुद्धा मला रिझर्व विड्रॉ करायचा आहे. रिझर्व विल नॉट बी कंटिन्यू इन एनी केस. कुठल्याही केसमध्ये तुमच्या नवीन बॅलन्स शीटमध्ये रिझर्व इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व दिसता कामा नये. ही कंडिशन आहे. तुम्ही ती वापरा नाही तर वापरू नका, कारण तो रिझर्व कोणाचा आहे, ह्या दोघांचा आहे. सो दे विल विड्रॉ इट. ते घेऊन जाणार तो रिझर्व, ते ठेवणार नाहीत. बघा मी काय सांगतोय, मी थोडं लांबचा रूट पडतो. मी 22,000 इन्व्हेस्टमेंटमध्ये ॲड केले, 22,000 रिझर्वमध्ये ॲड केले. म्हणजे माय न्यू रिझर्व इज 22,000 प्लस 15,000. मग अशी लेस केलं होतं, आता ॲड करणार म्हणजे 37,000. आणि हा 37,000 आय एम गोइंग टू डिस्ट्रीब्यूट. जसं मी जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करणार तसंच मी इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व डिस्ट्रीब्यूट करणार. मी काय कळते हे बोलतोय, कळते आली ना, ही काय आली. ह्याच्यात ॲडजस्टमेंट काय देऊ शकतात, 50% ऑफ इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन इज केप्ट ॲज अ RDD. एक जनरल रिझर्वला होती ॲडजस्टमेंट. तुम्हाला जनरल रिझर्व त्या केसमध्ये आपण ॲडजस्टमेंट केली आहे, तुम्ही पहिल्या दुसऱ्या सममध्येच आहे, ते चेक करा. ते काय म्हणणार की ह्या इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन किती झाला, 37,000. नाऊ यातला 50% ते पुढच्या बॅलन्स शीटमध्ये घेऊन जातील आणि 50% विड्रॉ करतील. मग यातला 50% विड्रॉ करायचा आणि 50% तुमच्या बॅलन्स शीटमध्ये येणार, म्हणजे इथे येणार इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन. काय कळतंय, काय कळलं का. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन इथे येणार 50%. 37 आहे ना, म्हणजे 13,500. हा त्याचा 37 सॉरी म्हणजे 17,500 हा इथे येणार आणि 17,500 यू विल विड्रॉ. असा समथिंग 17 पण नाही, 18 नाही, 17,750 येईल. चेक करा. 17,500 नाही, 17,750 होतील. सो तो 50% इथे येणार का, कारण इट इज कंटिन्यू. तो पुढे त्यांनी कंटिन्यू केलाय आणि 50%च फक्त विड्रॉ केलाय. सो इट विल बी लाईक दिस. ह्या अशा पद्धतीने तुम्ही करणार. काय कळलं, काही कळलं का. भयानक आहे खरं ना, हे ॲडमिशन आहे.
तुम्ही जे करताय ते अगदी बेसिक ॲडमिशन करताय हो. बेसिक एवढं सोपं नसतं. हे ॲडमिशन एवढं सोपं नाही आहे. इट्स नॉट दॅट इझी. हां, एवढं डिफिकल्ट मोस्टली येणार नाही. पण तुम्हाला कन्सेप्ट जर कळली असेल ना तर यू विल बी एबल टू डू इट. मी तुम्हाला काय सांगितलं आहे, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व. आता अजून एक तिसरा, ह्या इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशनच्याच रिलेटेड अजून एक तिसरी पॉसिबिलिटी काय, खाली हे हे काय केलं, यांनी काढून टाकलं. बोर्डाने ही ॲडजस्टमेंट काढूनच टाकलं. मुलांना त्रास देते, काढून टाकूया. मी सांगतोय तुम्हाला, इथं एक हिडन ॲडजस्टमेंट आहे. ही काढली म्हणजे हा डिस्ट्रीब्यूट होणार. आता डिस्ट्रीब्यूट किती हा मी सांगतोय तुम्हाला पुढे जाणारच नाही. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व आणि वर्कमन कॉम्पेन्सेशन रिझर्व, हा बघा, वर्कमन कॉम्पेन्सेशन रिझर्व, हे दोन्ही रिझर्व पुढे जाणार नाहीत. हे दोन्ही रिझर्व पार्टनर्सचे पैसे आहेत. अनलेस अँड अंटिल रिझर्व ह्यांना काही काम, याला काही हे नसेल खाली ॲडजस्टमेंट, तर हे विड्रॉ होणार. म्हणजे हा सुद्धा तुम्ही डिस्ट्रीब्यूट करणार या जनरल रिझर्व बरोबर. या जनरल रिझर्व बरोबर हा पण डिस्ट्रीब्यूट होणार. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व जर मगाशी इथं ही ॲडजस्टमेंटच काढून तुम्हाला देऊन टाकला, म्हणजे हा सम आला फक्त विदाऊट डिसॲडजस्टमेंट. मग मी काय करणार, एकदम सिम्पल झालं. मग म्हणजे मी हा इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व स्ट्रेट फॉरवर्ड डिस्ट्रीब्यूट करणार त्यांच्या रेशोमध्ये 2:1. 2:1 म्हणजे 10,000 5,000. सेम जनरल रिझर्व 8,000 4,000. एवढ्या फटाफट, आय थिंक नाव यू आर अप टू दॅट नाव, की पटपट तुम्हाला आता ते डिस्ट्रीब्यूट करता येत आहेत. की 2:1. 2:1 म्हणजे हा 10-5 आहे, हा 8-4 आहे. एवढ्या लेवलवर तुम्ही, मला तरी वाटतं की आता आलाय, जमायला लागलाय डिस्ट्रीब्युशन. चलो, सो हे दोन पार्ट कळलेत का? आणि बाकी तर सिनेरिओ तुम्हाला माहिती आहे, ह्याच्यात नको जास्त वेळ घालवायला. ठीक आहे, हे अंडरस्टँड झालंय. हा घरी ट्राय करा. सन्ड्री क्रेडिटर्स आर टू बी व्हॅल्यूड ॲट म्हणजे एवढ्या व्हॅल्यूला आणून ठेवायचे, आणि कॅपिटल्स ॲडजस्ट करायचे. एवढं सगळं झाल्यानंतर कॅपिटल ॲडजस्ट करायचे, काहीच करायचं नाही आहे. 1/4 शेअर आहे. 1/4 शेअर आहे. जुना 2:1 आहे. म्हणजे किती? 3 2 जा 6, 3 1 जा 3, आणि 2 + 1 3, म्हणजेच 2:1:1. 2:1:1. बघा, याच्यात एक ट्रिक असते. तुम्ही ना हे इथून सुद्धा कळतं आपल्याला. त्याला 1/4 शेअर दिलाय. जुना शेअर त्यांचा 2:1 आहे. दॅट इज गोइंग टू कंटिन्यू. बरं, मग आता मला एक सांगू शकता का तुम्ही, जर असं असेल ना तर त्यांचा सॅक्रिफाईस पण 2:1 आहे. हे पण मी तुम्हाला सांगू शकतो. दे आर सॅक्रिफायसिंग 2:1. तुम्ही उद्या नंतर काढून बघा सॅक्रिफाईस. अरे काय केलं आपण, सॅक्रिफाईस काढायची गरज नाही ना. पण जर न्यू रेशो सेम असेल ना, हे बघा मी काय सांगतोय तुम्हाला, एक असं ही ट्रिक आहे, मी सांगतोय तुम्हाला आहेत असे हे रेशो. 3:2 त्यांचा ओल्ड रेशो आहे, आणि 3:2:1 हा त्यांचा न्यू रेशो आहे. मग त्यांचा सॅक्रिफाईस पण 3:2 आहे. म्हणजे त्यांचे रेशोज जर कंटिन्यू होत असतील ना, तर ओल्ड रेशो बिकम्स युअर सॅक्रिफाईस रेशो. असं पण असतं. ही सुद्धा ट्रिक आहे, कळत पण बसू नका. मी काय म्हटलं कळलं? 3:2 तुमचा ओल्ड रेशो आहे. न्यू रेशो 3:2:1. 3:2:1. मग हा तुमचा यांचा सॅक्रिफाईस पण 3:2 आहे. घरी करून बघा. हे सगळं घरी करायचं काम आहे. वेगवेगळे ट्राय करून बघा ना, कुठे बिघडलं बघूया. सापडलं तर एखादं काहीतरी खजाना सापडेल तुम्हाला. मी तुमच्या नावावर आम्ही सांगणार की हे पूर्वीच्या एका स्टुडंटनी आम्हाला दिलेलं आहे, पुढच्या मुलांना आम्ही सांगणार. जसं मी सांगतो तुम्हाला की आम्ही आमच्या मेथडमध्ये चेंज केली आहे. कुणी बॅच 2020 तेव्हापासून चेंज केलं आहे सिस्टममध्ये, आणि ते सजेस्ट केलं स्टुडंटनी. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही सजेस्ट करू शकता, तुमच्याकडे आहे ती कपॅसिटी. आणि कालच्या त्या याच्यावरून तर मी बघतोच आहे ना, काय राव करतायत यार मुलं, खरंच अमेझिंग. म्हणजे त्यामाने आपण काहीच करत नाही आहोत. मस्त इथे तासन तास गप्पा बिप्पा मारण्यात एक्सपर्ट आहोत आपण. हां,
येस. चलो. सो आता हा एक सम तुम्ही उद्या करून आणायचा आहे. आपण याच्यावर उद्या, मी फक्त उद्या चेकिंग करणार आहे हा सम. सर पेज नंबर काय आहे? पेज नंबर 147. आय थिंक तुम्हाला प्रॉपर कळलंय ना. परत एकदा वन्स अगेन, इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू मी कमी करणार 22,000, पण मी ती रिव्हॅल्युएशनला घेऊन जाणार नाही एंटायर अमाऊंट. मी चेक करणार माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट रिझर्व किती आहे. 15,000 तेवढा माझा रिझर्व आहे. तो त्या रिड्यूस्ड व्हॅल्यूमधनं 22,500 मी पहिलं माझं रिझर्व मायनस करून घेणार. बरोबर. म्हणजे माझ्याकडे अजून ॲक्च्युली माझा लॉस झाला 7,500. ही मी रिव्हॅल्युएशनमध्ये घेऊन जाणार. हा रिझर्व माझा सगळा युटिलाइज झाला, त्यामुळे बॅलन्स शीटच्या आउटरला माझ्याकडे काही येणार नाही. आणि इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू मात्र मी एवढ्याने कमी करणार बॅलन्स शीटमध्ये. लेस रिव्हॅल्यू. मी तिथं डिप्रिसिएशन लिहिणार नाही. इन्व्हेस्टमेंट कधीही डिप्रिसिएट होत नाही. इट इज ऑलवेज रिव्हॅल्यूड. ती रिव्हॅल्यू होते. आणि नेक्स्ट आता मला तुमच्याकडनं हवं आहे. हां, बघूया काय होतंय. बघा मी काय म्हणतोय. 1 मिनिट द्या. बघा हां, आता 22,000च्या ऐवजी 12,500 एवढंच व्हॅल्यू केली. ही 22च्या ऐवजी मी 12,500 केली. 3,000 15,000 आहेत ना रे बाबा. 15,500 नाही आहेत, 15,000 आहेत. 2,500 काय होणार. डिस्ट्रीब्यूट होणार. म्हणजे कुठे. पार्टनर्स कॅपिटलला बाय इन्व्हेस्टमेंट रिझर्व. कुठल्या रेशोमध्ये. 2:1 मध्ये. बरोबर. ओके. आता इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू किती घेऊ मी. किती. इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू 12,500 का 12,500 नी मायनस करू ना. म्हणजे 95,500 येणार. म्हणजे इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू 95,500, हे 95 होणार. अजून माझा हा इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व काय होणार. मी इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन कशाला वापरणार, कसं का दाखवणार. इकडं मी दाखवतोय तुम्हाला. बघा त्या केसमध्ये कसं होणार. इथं मी लिहिणार इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व 15,000 लेस युटिलाइज्ड 15,000. आउटरला डॅश. कारण मी काय केलं, 12,500 इकडं इन्व्हेस्टमेंटसाठी वापरले आणि 2,500 डिस्ट्रीब्यूट केले. मग मी युटिलाइज पाहिजे तर असं सुद्धा करू शकतो. बघा मी प्रॉपर त्यांना दाखवतो मला काय कळलं. युटिलाइज 12,500, माझ्या इनरला आले 2,500 लेस काय करणार मी. डिस्ट्रीब्युटेड 2,500 आणि आउटरला डॅश. दिस इज ॲक्च्युअल रिक्वायर्ड. ह्या लेवलवर तुम्हाला विचार करता येतोय का. मग तुम्हाला कळते का मी काय बोलतोय. आपण सम नाही सॉल्व केला, पण सम सॉल्व नाही केलेला, पण हे सगळं लक्षात घ्या. ही ॲडजस्टमेंट्स. ऑलराईट. जमेल. ठीक आहे. मग 22,500च्या ऐवजी 12,500च करा. दोन्ही करा. दोन्ही सम करून आणा. चला. म्हणजे 22,500 वाला जो आहे तो आत्ता जो 22,500 आहे 12,500 आहे तो ॲज इट इज. आणि 12,500 करून बघा तुम्हाला जमतंय का. याची व्हॅल्यू 12,500 आणि तिसरा 32,500. हे आज नाही, रोज एक करा. आज 22 वाला करा, उद्या 12,500 वाला करा, परवा 32. मी काय करतोय कळलंय का. मी फक्त व्हॅल्यूज चेंज केल्या. 3 कपॅसिटी आणि चौथ्यांदा हा काढूनच टाका विदाउट दिस. असं लागोपाठ 4 दिवस 4 सम्स करा. बघूया. म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने ॲडमिशन जमलं. प्लस आता वन मोर थिंग. वर्कमन कॉम्पेन्सेशन. हा आलियाचा करायचा आपल्याला. आलिया नाही, हा उद्या करायचा आहे, पण ह्याच्यात आहे आलिया. आणि ह्याच्यात काय आहे तर ह्याच्यात जर्नल एंट्रीज पण काही आहेत.
या बघा हां सर्टन पार्ट ऑफ जर्नलिटीज करायच्यात आपल्याला. हा विचित्रच सम आहे सगळा. करायचा ना फक्त ओरल, फक्त ओरल, काय करायचीच गरज नाही तुम्हाला. काय आहे यार इथून वरनं खाली खालनं वर काय. हां तो तू घरून कमवणार नाही म्हटलं येतो नाही होमवर्क. भावेश आणि चंद्रा मी आता काय सांगते फक्त बघा. वर्कमन कॉम्पेन्सेशनला ऍडजस्टमेंट काय येणार. व्हॉट इज वर्कमन कॉम्पेन्सेशन फंड किंवा रिझर्व. कॉम्पेन्सेशन आणि वर्कमन. वर्कमन म्हणजे तुमच्या एम्प्लॉईजना कुठे ॲक्सिडेंट झाला, कुठे काही प्रॉब्लेम आला तर जो क्लेम द्यावा लागतो एम्प्लॉयरला. इंडियामध्ये असा लॉ आहे, इंडियामध्ये असा लॉ आहे की तुमचा जर एखादा वर्कर किंवा तुमचा एखादा एम्प्लॉई तुमचं काम करत असताना म्हणजे ड्युरिंग हिज एम्प्लॉयमेंट जर त्याला काही ॲक्सिडेंट झाला तर त्याची सगळी जबाबदारी ही एम्प्लॉयरची आहे. खूप मोठा हे म्हणजे एक बेनिफिट आहे वर्करला. म्हणजे काय झालं की मशीनवर काम करतोय, हात मशीनमध्ये गेला, मग हातच कट करावा लागला किंवा काहीतरी हॉस्पिटलायझेशन झालं आणि त्याचा खर्च आला तर तो एक तर त्या वर्करला काय द्यावं लागेल. एक तर तो हॉस्पिटलचा खर्च तर करावाच लागेल, तो मिनिमम आहे. शिवाय त्याला जर त्याचा हातच कट झाला तर त्याची अर्निंग कॅपॅसिटी संपली. हो म्हणजे लॉ किती स्ट्रिंजंट आहेत बघा आणि किती विचारपूर्वक आहेत. फक्त त्याचा काय करतात मिसयूज करतो. येस मग आता तो त्या वर्करचं तर आयुष्यच बरबाद होणार ना. मग त्यात हलगर्जीपणा वर्करचेच आहे. सेफ्टी वेजेस वापरले नाहीत तरी सुद्धा कॉम्पेन्सेशन द्यावं लागेल. इवन देन त्याला कॉम्पेन्सेशन द्यावं लागेल. फक्त थोडं कमी होईल एवढंच. मग आता हे कॉम्पेन्सेशन कुणाला द्यायचं आहे, त्या पार्टनरशिप फर्मला. म्हणून पार्टनरशिप फर्मनी काय करून ठेवला, एक रिझर्व्ह क्रिएट करून ठेवला. म्हणजे असं जर कॉम्पेन्सेशन द्यायची वेळ आली तर या रिझर्व्हमधनं पैसे देऊन टाकू. ओके म्हणजे काय झालं, एक सेफ्टी मेजर त्यांच्याकडे झालं. आता जर 31 मार्चपर्यंत एकही कॉम्पेन्सेशन द्यावं लागलं नाही तर या रिझर्व्हचं काय करणार. लॉजिक रिमेन्स नील. डिस्ट्रीब्यूट करून टाकणार. लागलं नाही, आता लागलं मग ते देतात खाली. द लायबिलिटी हे बघा वर्कमन हे आता ही वेगळी ॲडजस्टमेंट आहे. थांबा. वर्कमन कॉम्पेन्सेशन लायबिलिटी अरायझेस टू द एक्सटेंट ऑफ ₹20,000. लायबिलिटी किती अराईज झाली 20,000 बरोबर. 20,000ची लायबिलिटी क्रिएट झाली. मग आता त्याचं काय करणार तुम्ही, या 30मधनं 20,000 मायनस करून टाकणार. म्हणजे लायबिलिटी आपण जी आली आहे ती झेलली आहे आणि उरलेले 10,000 डिस्ट्रीब्यूट. आता मी इकडनं तर 20,000 मायनस केले आणि 10,000 डिस्ट्रीब्यूट करून टाकले. म्हणजे वर्कमन कॉम्पेन्सेशन पुढे जाणारच नाही, पुढच्या बॅलन्स शीटला येणारच नाही. 20,000 जो लायबिलिटी आली ती पे केली आणि 10,000 डिस्ट्रीब्यूट केले. आता या लायबिलिटीचा सेकंड इफेक्ट कुठे घेणार. नाही पे केली. पे काय चिंचोके दिले काय, कॅश मधनं मायनस सगळी काढून घेतले. बँक अख्खी बँक खाली गेली. आली आणि पैसे आणले. म्हणजे हे जे पैसे 20,000 आले तेच नाही, हे तिचे अच्छा गुडविल आहे. कॅपिटल काढायचं आहे आपल्याला. ओके हे गुडविल आहे. गुडविल. सो दॅट गुडविल इज टोटली युटिलाइज. चला घेऊन जा. कॅपिटल आणलाच असेल ऑब्व्हियसली पण ते कॅल्क्युलेट करायचे आपल्याला किती हे आहे कॅल्क्युलेशन्स करायचे. सो गुडविल 20,000 आहे आणि ते युटिलाइज केलं आहे आपण. दॅट वी हॅव युटिलाइज. ऑल राईट. सो हे 20,000 तुम्ही बँकेतनं कॅशमधनं पेमेंट करणार. एकीकडे बँक तुमची कमी होणार, एकीकडे तुमची लायबिलिटी कमी होणार आणि शिवाय 10,000 तुम्ही डिस्ट्रीब्यूट करणार. आणि इथं काय म्हणतायत, इथं ते म्हणतात की तुम्ही इन्क्रीज बाय 10,000 वर्कमन कॉम्पेन्सेशन. म्हणजे नवीन बॅलन्स शीटमध्ये वर्कमन कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह येणार आहे आणि तो सुद्धा वाढवून ॲडिशनल कसा करणार इन्क्रीज. मग अशा वेळेला दिस विल बिकम लायबिलिटी. म्हणजे हा कधी रिझर्व्ह पण असतो
वर्कमन कॉम्पेन्सेशन कधी लायबिलिटी पण असते. आता नाव दिस बिकम्स लायबिलिटी, मे दिस विल कंटिन्यू इन युअर न्यू बॅलन्स शीट. हे विड्रॉ नाही होणार, तो वाढवलाय आणि विड्रॉ नाही केलेला, तो वाढवलाय आणि कंटिन्यू केलाय. हे फार विचित्र आहे. वर्कमन कॉम्पेन्सेशनची ट्रीटमेंट जरा विचित्र आहे. नाही येणार नाही, पण तुम्हाला कळली का? ठीक आहे, टुमॉरो विल डू दिस. उद्या ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. उद्या जो BMCCला एक क्वेश्चन आलाय ॲडमिशनचा, तो पण चेक करू. नंतर हा चंद्राचा चेक करू. आलिया, भावेश, बरोबर. भावेश बिवेश बोललेलं नाही चालत. आलिया बोललं की तो बरोबर क्लिक होतं. चलो इकॉनॉमिक्स. उद्या तुम्ही मला मिनिमम हा करून आणायचा आहे. आत्ता कुठला दाखवला मी? ह्याच्या आत खालचाच आहे तो. Page 147. 147 करेक्ट. आणि एक लास्ट हे बघा, कबीर अँड रेश्मा. कबीर अँड रेश्मा आर पार्टनर्स इन द फर्म शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस 4:1. गुडविल ऑलरेडी बॅलन्स शीटला आहे. गुडविल बॅलन्स शीटवर आहे 66,000. आणि आता गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड 75,000 सॉरी. मी काय करणार, म्हणजे हे गुडविल रेज झालं आणि हे रिटेन झालं. जर पुढे काही नसेल तर काही नाहीच आहे, म्हणजे हे गुडविल रेज अँड रिटेन आहे. आणि मग ह्याचं काय करणार मी? ह्याचं विड्रॉ करून टाकणार, राईट ऑफ करून टाकणार, झालं माझं काम संपलं, खलास. इश्यूज नाही काही येणार. हा कुठे मी विड्रॉ करणार? हे डेबिटला विड्रॉ करणार, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला, राईट ऑफ. कुठल्या रेशोमध्ये? 4:1 मध्ये. आणि मग बाकीचं नेक्स्ट गुडविल काय आहे? इज दिस. मग या गुडविलचं मी काय करणार? गुडविल रेज, व्हॅल्यूड मीन्स रेज, व्हॅल्यूड मीन्स रेज. आणि पुढे काही दिलंय का? नाही, रिटेन. सो व्हेरी इझी. चलो लेट अस स्टार्ट विथ इकॉनॉमिक्स. हे घरी जरा चेक करा, हे कळतायत ना तुम्हाला? हे करून ठेवा घरी. चलो लेट अस मूव. चालेल. काढलेलं बरं. तुला एक हॅबिच्युअल आहेस ना, तू एक हॅबिट झाली आहे तुला. बस तुला इकडं डेबिटला येणार, तू ते डेबिटला म्हणजे जे डिस्ट्रीब्यूट करणार ते पार्टनर्स कॅपिटलला जाणार आणि त्याला बॅलन्स येणार. तो बॅलन्स टू बॅलन्स शीटला घेणार. इट इज सेम. काढलं तरी चालेल, नाही काढलं तुला समजलं असेल तर नाही काढलं तर चालेल. चला काल आपण वी आर इन टू चॅप्टर नंबर 2 बरोबर. आय एम ऑन टू लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. आपण डिस्कस केलाय त्याचा का नाही केलं? स्टेटमेंट केला. काय सांगितलं मी, काय त्याच्यामध्ये कव्हर करायचं आपल्याला? पहिले स्टेटमेंट नाही, पहिले इंट्रोडक्शन, मग स्टेटमेंट, मग शेड्यूल, मग कर्व, ॲझम्पशन्स, एक्सेप्शन्स, क्रिटिसिझम. एवढं सगळं कव्हर नाही करायचं आहे, पण ह्यापैकी काही विचारणार नाही गरज. ते कन्क्लुजन आहे. काल ती म्हणवली ना कन्क्लुजन, ते बघा कन्क्लुजन लास्टला. आणि कन्क्लुजन असं लिहून लिहायचंय, पाय तर बॉक्समध्ये ठेवा. कोणते करेक्ट लिहा. बॉक्समध्ये जर असेल ना तिथं मिस्टेक्स नाही चालणार. आणि गोल गोल नाही चालणार. काहीतरी गोल नाही लिहिता येणार. कन्क्लुजन लॉ लिहिण्याची पद्धत. ओके. सो बघा आपल्याला आता सगळ्यात पहिलं फटाफट बघा शेड्यूल. हे शेड्यूल MUचं शेड्यूल आहे आणि हा
कर्व पण MUचा कर्व आहे. दॅट्स इट. म्हणजे ह्या लॉमध्ये आपल्याला MUचं बघा, मी MUचं काय मी कसं लक्षात ठेवलं आहे शेड्यूल, युनिट ऑफ एक्स आणि मार्जिनल युटिलिटी 8, 10, 6, 4, 2, 0, -2 परमनंटली लक्षात राहू शकतं. एक आणि याला फक्त सिरियल नंबर देऊन टाका, झालं शेड्यूल. MUचं शेड्यूल हे MUचं शेड्यूल आहे ॲक्च्युली. दिस इज शेड्यूल ऑफ MU. आणि बस इथून ह्या इथपर्यंत, आणि ही डिसिटिलिटी पण दिसू द्या, आणि ही डिसिटिलिटी लिहा, मग तुमचा हा डायग्राम करेक्ट आहे. आणि हे MU हा MU कर्व आहे. इथं A to B असा कर्व नसतो इकॉनॉमिक्समध्ये. इकॉनॉमिक्समध्ये D, S, MU असा कर्व असतो. हा कर्व आहे, हा तुमचा दिसू द्या. आणि तुमचं ऑब्झर्वेशन, काय ऑब्झर्वेशन केलं तुम्ही ह्याच्यात? ऑब्झर्वेशन काय? दॅट इज युअर कन्क्लुजन. हा फक्त ऑब्झर्व करा. बघा मी काय ऑब्झर्व करतो. ॲज माय युनिट ऑफ कन्झम्पशन इन्क्रीजेस, MU स्टार्ट्स फॉलिंग. मी कसं लक्षात ठेवलं बघा ना, म्हणजे मी त्या डायग्रामवरतीच आणि हे तुमच्या लक्षात राहणार. बघा मी काय सांगतोय, तुम्ही फक्त असं करत राहा, म्हणजे तुमचं ते कोडिंग होतं माइंडमध्ये. अच्छा, हे असं केलंय ना, ओके. ॲज माय युनिट ऑफ कन्झम्पशन इन्क्रीजेस, MU स्टार्ट्स फॉलिंग. आता फक्त ॲज माय नको, ॲज द रॅशनल consumer increases the unit of consumption, MU starts falling. हे माझं कन्क्लुजन आहे, ह्या लॉचं. ओके, आता लॉ आपण ऑलरेडी मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लॉ सांगितला, म्हणजे खरं तर हा लॉस सांगितला मी. म्हणजे काय? ॲज द कन्झम्पशन ऑफ कमॉडिटी ऑफ एनी रॅशनल कन्झ्युमर इन्क्रीजेस द कन्झम्पशन of a commodity, the marginal utility starts reducing किंवा starts to diminish. हा एकदम निचोड सांगितलं मी, कन्क्लुजन ह्या लॉचं. स्टेटमेंट ऑफ लॉ तर तुमच्याकडे आहेच, तुम्हाला लॉ म्हणून सुद्धा हेच लिहायचं आहे फार तर, आणि कन्क्लुजन म्हणून सुद्धा हेच लिहायचं आहे. पण तरी सुद्धा कन्क्लुजन सेपरेट लिहायचं. त्यातून तुम्ही हे सगळं तर केलंच आहे. हे सगळं अदर थिंग्स रिमेन्स कॉन्स्टंट अँड ॲडिशनल बेनिफिट which a person derives from a given increase in his stock of things diminishes with every increase in the stock that he already has. जमलं तर वर्ड टू वर्ड मग तुम्ही डबल कोट्समध्ये लिहू शकता. डबल कोट्समध्ये त्यांनी ते त्याच्या वर्ड्समधलं आहे हे सगळं. आणि जर तुम्हाला त्याच्या वर्ड्समध्ये येत नसेल तर तुमच्या ओन वर्ड्समध्ये स्टेटमेंट ऑफ लॉ लिहा. दॅट ऑल्सो इज अलाउड, पण तुम्हाला तो कळलेला पाहिजे. आणि कन्क्लुजन, marginal utility that a consumer derives from a successive unit of particular commodity goes on diminishing as his or her total consumption of that commodity increases. तुम्हाला पाहिजे तर हे बघा, हे in short, more of the things you have, the less you want to have for more of it. हे सुद्धा कन्क्लुजन चालेल, पण हे सगळं कन्क्लुजन मध्येच यायचे. हा सेकंड पॅराग्राफ आहे. दिस इज युअर कन्क्लुजन. हे तुम्ही स्टेटमेंट ऑफ लॉ मध्ये लिहू नका. हे सेपरेट कन्क्लुजन. म्हणजे माझे लॉचे पॉइंट्स किती होतात? सगळ्यात पहिला इंट्रोडक्शन, मग स्टेटमेंट ऑफ लॉ. तरी याला फंक्शन नाही आहे. डिमांड आणि सप्लायला फंक्शन पण आहे. व्हॉट इज फंक्शन? एफ ऑफ काय आहे? फंक्शन ऑफ डिमांड. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू डी ऑफ काय फॉर्म्युला काय आहे फंक्शन? हा बरोबर, उलट आहे ते. डी ऑफ एक्स, डिमांड इज डिपेंडंट ऑन प्राइस, बट प्राइस इज नॉट डिपेंडंट ऑन डिमांड. दॅट इज अ फंक्शन. चलो ठीक आहे, डिमांडला गेल्यावर करूया. तो सो फंक्शन इथं नाहीये. देयर इज नो फंक्शन ओव्हर हिअर. आणि हा चार्ट दाखवला मी तुम्हाला MUचा, आणि MUचा आपल्याला कर्व पण काढायचा आहे.
म्हणजे हा डायग्राम पण काढायचा आहे. आणि ॲझम्पशन्स ॲटलिस्ट नुसती एक पॅराग्राफ म्हणून ॲझम्पशन्स लिहिलेत तरी चालतील. चला, कुठले कुठले ॲझम्पशन्स आहेत? हॉबीज, एक्सेप्शन्स आहेत. आणि मला वाटतं काल आपण हे ॲझम्पशन्स पण डिस्कस केले. पण एक पॅराग्राफमध्ये 3-4 तरी मिनिमम कॉमा करून ETC, दीज आर द ॲझम्पशन्स. एक्सप्लेन नका करू जर विचारले नसतील तर, पण ॲझम्पशन्स मेन्शन करा. हां, हेड ऑफ द पॉईंट्स म्हणजे हे. आणि काल मी ती पण हेच म्हणत होती की यू कॅनॉट चेंज दिस. हे तुम्ही यू कॅन राईट इट इन युअर ओन नेम, पण यू कॅनॉट चेंज दिस. हे तुम्ही चेंज नाही करू शकणार. हे ॲज इट इज पाहिजे. मग आता एक काहीतरी असा वर्ड बीड बनवा ना, गाणं बनवा. जर काय बनवलं असेल तर सांगा. डॉक्टर HSC, व्हेरी गुड. आर कॅपिटल, म्हणजे मग HSC RR करू का? हा तर लक्षात. बरं, R स्क्वेअर. चला, आणि S स्क्वेअर, C क्यूब. तीन आहेत. नाही, त्याला परत एकदा समजावलं की तुझ्या वतीने. बाप रे, अरे मग काय, बरोबर आहे का? करेक्ट आहे. ऐकत नाही, काही नाही. येस. सो डॉक्टर स्क्वेअर HSC क्यूब, C क्यूब. ओके, अंडरस्टूड. चला, ती म्हणते ते बरोबर आहे की लक्षात राहतं ते. तुम्ही प्रयत्न तर करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे अशा प्रकारे काहीतरी तयार करा आणि इतरांना पण शेअर करा. नाऊ एक्सेप्शन्स. त्याने ॲझम्पशन्सच्या खाली हे 2 दिलेत. मी बदललाय सिक्वेन्स त्याचा. हे लक्षात आलंय ना? सिक्वेन्स आपण ॲझम्पशन्स नंतर लिहिणार. पहिले शेड्यूल, मग डायग्रॅम म्हणजे कर्व, आणि मग ॲझम्पशन्स. आता नॉर्मली विचारतात एक्सेप्शन्स म्हणजे एक्सप्लेन लॉ ऑफ डिमांड अँड इट्स एक्सप्रेशन एक्सेप्शन्स और विथ इट्स एक्सेप्शन्स. अजूनपर्यंत क्रिटिसिझम आलेलं नाही, पण ह्या वर्षी ते क्रिटिसिझम सुद्धा विचारू शकतात. आणि हा 8 मार्क्सवाला क्वेश्चन आहे, त्यामुळे यू कॅनॉट इग्नोर दिस. ॲटलिस्ट टॉप 10 मध्ये तरी आहे हा. म्हणजे तुम्हाला ॲझम्पशन्स पण येत आहेत. मला वाटत नाही तुम्हाला येत नाही. हा येतोय तुम्हाला, उगाच तुम्ही नौटंकी करताय. हां, मग काय सोड, काय कठीण आहे हो त्या. हा, याचे एक्सेप्शन्स तर भयानक सिम्पल आहे. हॉबीज काय 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 डॅश का मध्ये? बरं, राहू द्या. MAP ना? अरे सॉरी, माय मिस्टेक. हां, काय MAPच लिहिलं ना मी. MAP आता बरोबर आहे ना? MAP. येस. H मॅप, हॉबीज, मायझर्स किंवा मिझर्स. नंतर ॲडिक्शन्स, मनी आणि बस एवढेच आहेत. हां, M स्क्वेअर आहे यार. चला, हॉबीज. आता हॉबीज लिहायचंय कसे माहितीये का, की हॉबीज ना लॉ अप्लाय होत नाही. व्हॉट आर हॉबीज? हॉबीजनी काय होतं, इनफॅक्ट तुमचं म्हणजे कमी व्हायच्या ऐवजी तुमची जी युटिलिटी आहे किंवा तुम्हाला जे प्लेजर मिळते त्यातनं ते कमी व्हायच्या ऐवजी वाढते, म्हणून इन्क्रीज होत नाही. इट इज सो व्हेरी सिम्पल. मायझर्स कोण आहेत? चिकू मारवाडी म्हणजे काय की म्हणजे ज्यांना पैसे वाचवायला आवडतात, अशा लोकांना काय 1 रुपया वाचवला तर केवढा मोठा आनंद मिळतो. आणि त्यांनी 2 वाचवले तर आणखीन. म्हणजे जसजसे ते पैसे वाचवतात तसतसं
त्यांचा तो मिळणारा त्यांना जे मिळणारं प्लेजर आहे म्हणा किंवा त्यांना जे सॅटिस्फॅक्शन त्यातनं मिळणार आहे ते इन्क्रीज होत जातं, कमी होत नाही. म्हणून मायझर्सना लॉ अप्लाय होत नाही. ॲडिक्शन्स, जे ॲडिक्टेड असतात ह्याच्यामध्ये कोण, इंटॉक्सिकेशनवाले लोक सगळे, मग ते कुठलंही असू देत, कुठल्याही प्रकारचं इंटॉक्सिकेशन असू देत, की ड्रंकर्ड्स असतील किंवा चेन स्मोकर्स किंवा स्मोकर्स असतील, त्यांनी एक सिगरेट पिली तर आणखीन त्यांना वाटतं की अजून एक, म्हणजे त्यांनी एक सिगरेट ओढल्यानंतर जर दुसरी सिगरेट ओढली तर उलट आणखीन वन मोर वन मोर वन मोर, म्हणजे त्यांचं ती किक अजून वाढत जाते. आणि त्यामुळे दे आर ॲडिक्ट, जे ॲडिक्टेड असतात त्यांना लॉ अप्लाय होत नाही. आय नो इंटॉक्सिकेशन वगैरे हे जरा येस, की तुमचे अजून तुम्ही लहान आहात नाही, बच्चे आहात तुम्ही इंटॉक्सिकेशनच्या बाबतीत. हां येस आहात ना, ओके. पॉवर सो पॉवरच्या बाबतीत पण आत्ता हे जे पॉलिटिशियन्स लोक आहेत, जेवढी पॉवर पाहिजे ती लस्ट ऑफ अ पॉवर गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि त्यामुळे जिथं पॉवर किंवा ज्या पॉवरफुल पर्सन ला अप्लाय होत नाही लॉ, तो काय बघ त्याचं लस्ट वाढत राहते, त्याला आणखीन मोर अँड मोर पॉवर पाहिजे आणि त्यामुळे लॉ अप्लाय होत नाही. आणि मनी, द MU ऑफ अ मनी नेव्हर बिकम्स झिरो, हे मार्क करून ठेवा. MU ऑफ अ मनी नेव्हर बिकम्स झिरो. खरंच असं आहे का? इनफॅक्ट झिरो तर सोडा, असं म्हणू शकतो का आपण की युटिलिटी ऑफ अ मनी इन्क्रीजेस रादर दॅन डिक्रीजेस, असं म्हणू शकतो? तुम्ही काही म्हणायचं नाही, तुम्ही इकॉनॉमिस्ट नाही. सम ऑफ द इकॉनॉमिक्स आर ऑफ द ओपिनियन. मी काय लिहिणार, सम ऑफ द, मला काय माहित नाही सर, नरोवा कुंजरोवा मला नाही माहिती. इकॉनॉमिक्स म्हणतायत, काय म्हणतायत, सम ऑफ द इकॉनॉमिक्स से किंवा आर ऑफ द ओपिनियन दॅट द मनी व्हॅल्यू किंवा युटिलिटी ऑफ अ मनी, खरं तर MU ऑफ अ मनी नेव्हर बिकम झिरो. इनफॅक्ट युटिलिटी ऑफ MU नाही, MU इज डिफरंट. युटिलिटी ऑफ अ मनी गोज ऑन इन्क्रीजिंग, रादर इट इन्क्रीजेस. इट इन्क्रीजेस, ती इन्क्रीज होत राहते कमी होण्यापेक्षा. हॅलो 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 येस, क्रिटिसिझम, अनरिअलिस्टिक अझम्पशन्स. कुठली कुठली अझम्पशन्स अनरिअलिस्टिक आहेत? सगळ्यात पहिलं अनरिअलिस्टिक अझम्पशन होमोजिनिटी. होमोजिनिटी म्हणजे काय? सगळे मँगो एकसारखे कसे असतील? एकसारखे म्हणजे साईजला असू शकतील पण टेस्टला कसे, काय माहिती आपल्याला टेस्ट. बरं, परत सगळे हापूसचेच आहेत असं पण असेल असं नाही. सो दिस अझम्पशन ऑफ होमोजिनिटी इज अनरिअलिस्टिक. कंटिन्युटी, एका बरोबर कशाला खायचं आहे भाय, हा मेन प्रॉब्लेम आहे. की त्याने काय सांगितलंय की कंटिन्युअस मीन्स काय, सक्सेसिव्ह कन्झम्पशन पाहिजे, सगळ्या युनिट्सचं सक्सेसिव्ह युनिट्स ऑफ कन्झम्पशन पाहिजे. व्हाय, ह्याच्याबद्दलच क्वेश्चन आहे. अरे मी माझ्या पद्धतीने खाईन ना, मी आत्ता एक मँगो खाईन, नंतर थोड्यानी खाईन, अजून थोड्यानी खाईन, आहे की नाही? हां, सो कंटिन्युटी हा अनरिअलिस्टिक अझम्पशन आहे. नंतर कॉन्स्टन्सी म्हणजे काय? सगळं कॉन्स्टन्सी म्हणजे कन्सिस्टन्सी, म्हणजे त्याचा टेस्ट पण सेम पाहिजे, त्याचा कलर पण सेम पाहिजे, त्याचं साईज पण सेम पाहिजे, सगळंच सेम. सो दॅट अझम्पशन इज ऑल्सो इज बिंग क्वेश्चन बाय whom? Who is criticizing this? तुम्ही? मी? नाही, अदर इकॉनॉमिस्ट. हे जे क्रिटिसिझम आहे हे आपण करत नाही. येस, एक्झॅक्टली. पण ते सगळ्या प्रकारे पाहिजे ना. मग ते कसं शक्य आहे ना असं? हां, प्रत्येक ठिकाणी पॉसिबल नाही आहे की एव्हरीथिंग विल बी सेम. त्यामुळे ते म्हणतात की अनरिअलिस्टिक अझम्पशन आहे. नाव रॅशनॅलिटी. रॅशनॅलिटी काय आहे? व्हॉट इज रॅशनॅलिटी? अनरॅशनल पर्सन असेल तर एखादा राक्षस आहे. असतात काही जण, त्यांचे वडापावची कॅपॅसिटी 10 वडापाव खाण्याची कॅपॅसिटी आहे, त्यांना हे अप्लायच होत नाही. हो, मी डिव्हिजिबिलिटी पण घेऊ शकतो याच्यात.
इवन अनरिअलिस्टिक डिव्हिजिबिलिटी. टी व्ही अजून केला मी डिव्हिजिबल आहे. अहो काय मग उपयोगच नाही काही. डिव्हिजिबलचा मानला मी तर काय अर्थच नाही. डिव्हिजिबिलिटी ही पण हे पण अनरिअलिस्टिक ॲझम्पशन आहे. कार्डिनल मेजरमेंट. कार्डिनल मेजरमेंट म्हणजे काय? हायपोथेटिकल मेजरमेंट. कार्डिनल मेजरमेंट म्हणजे हायपोथेटिकल मेजरमेंट. म्हणजे एक मोबाईल माझी जर 3 कामं करत असेल तर एक कामाला मी 10 युनिट म्हटलंय. मी 10 म्हणतोय, तुम्ही काहीतरी वेगळंच म्हणताय, अजून काहीतरी तिसरंच म्हणतोय. हा हे म्हणजे ही कार्डिनल मेजरमेंट इज सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. ती पर्सन टू पर्सन बदलू शकते. त्यामुळे मग खरंच कार्डिनल मेजरमेंट पॉसिबल आहे का असं क्रिटिसिझम मी करत नाही आहे. एक्झिस्टिंग इकॉनॉमिस्टनी केलेलं आहे की कार्डिनल मेजरमेंट, की तुम्ही हे सगळं हायपोथेटिकल मानताय आणि मग हे चेंज होत आहे. मग खरंच कशा प्रकारे मेजरमेंट करायचं किंवा कशा प्रकारे मेजरमेंट करता येईल, दॅट इज कार्डिनल मेजरमेंट. हे बघा, इन रियालिटी कार्डिनल मेजरमेंट ऑफ युटिलिटी इज नॉट पॉसिबल बिकॉज युटिलिटी इज अ सायकोलॉजिकल कन्सेप्ट. सायकोलॉजिकल म्हणजे सब्जेक्टिव्ह. इट इज सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. पर्सन टू पर्सन ते डिफर होते. अकॉर्डिंगली ते कार्डिनल मेजरमेंट सुद्धा डिफर होतं. मग वन कॉमन युनिट नाहीच आहे याच्यामध्ये. तर मग मेजरमेंट कसं करणार? दॅट इज क्रिटिसिझम. इनडिव्हिजिबल गुड्स मी आत्ताच म्हटलं. जर इनडिव्हिजिबल गुड्स असतील लाईक टी व्ही, तर मग त्यांना अप्लाय होणार नाही का? तर मग म्हणूया पण आपण ॲझम्पशन करतोय ना डिव्हिजिबिलिटीची. म्हणून मी या ॲझम्पशनमध्ये घेतलं नाही डिव्हिजिबिलिटी. मी सेपरेट त्याचा एक पॉईंट बनवला. डिव्हिजिबिलिटी म्हणजे इनडिव्हिजिबल गुड्स. इनडिव्हिजिबल गुड्स म्हणजे काय की या मग टी व्ही बीव्ही कार्स बिड्स यानंतर काय लॉ अप्लायच होणार नाही. लॉ अप्लायच करता येणार नाही कारण दे आर डिव्हिजिबल. दे आर नॉट डिव्हिजिबल. आणि तुम्ही अझम्पशन करताय की गुड्स आर डिव्हिजिबल. कॉन्स्टंट मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी ह्याच्याबद्दलच क्वेश्चन आहे. Each unit of money remains constant. However, critics argue that a mu of money differs from person to person. It is influenced by the changes in prices, stock of money. याच्यामुळे तो चेंज पण होते. सो ही जी कॉन्स्टंट रिमेन कॉन्स्टंट आहे ना, ए म्यू ऑफ इच युनिट ऑफ मनी रिमेन्स कॉन्स्टंट. ते डिमिनिश नाही होत आहे. हा लॉ काय म्हणतोय? ए म्यू डिमिनिशेस. एव्हरी युनिट ऑफ मनी जर जसं तुम्ही वापरता तसं त्याची डिमिनिश व्हायला पाहिजे. इनफॅक्ट इट इन्क्रीजेस. त्याची युटिलिटी वाढते, डिमिनिश नाही होत. म्हणून त्याच्यावर त्यांनी क्वेश्चन केलाय कॉन्स्टंट मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी हे खरंच पॉसिबल आहे का? इज इट पॉसिबल? आणि सिंगल वॉन्ट म्हणजे एका पण आपल्याकडे तर केवढ्या वॉन्ट्स आहेत आणि त्या सगळ्या आपण सायमल्टेनियसली सॅटिस्फाय करायचा प्रयत्न करतो ह्युमन बिंग. हे बघा ना, द लॉ इज रिस्ट्रिक्टेड टू द सॅटिस्फॅक्शन ऑफ सिंगल वॉन्ट ॲट अ पॉईंट ऑफ टाईम. ॲट अ पॉईंट ऑफ टाईम तुम्ही आत्ता एका वेळी एकच वॉन्ट आपण सॅटिस्फाय करतोय असं ॲझम्पशन केलं काल आपण परवा. However, in reality, a man has to satisfy many wants at a point of time. एका गिवन पॉईंट ऑफ टाईमला भरपूर वॉन्ट सॅटिस्फाय करावे लागतात अशी सिच्युएशन आहे. मग त्या केसमध्ये हा लॉ अप्लाय होणार नाही. दिस इज क्रिटिसिझम. सिग्निफिकन्स. परत पुढे युजफुलनेस टू कन्झ्युमर्स म्हणजे हा मार्क करा, हे मार्क करा. हा मार्क केलाय आपण. हे IMP म्हणजे या वेळेला मला लॉला तर त्याचा इम्पॉर्टन्स येईल किंवा कुठेतरी येईल. हा क्वेश्चन हा कुठेतरी येईल क्वेश्चन. 4 मार्क 2 असतं ठिकाण आहे. 4 मार्क्स किंवा 8 मार्क्स. म्हणजे 8 मार्क्समध्ये कसं विचारणार ते? एक्सप्लेन द DMU अँड इम्पॉर्टन्स ऑफ DMU, सिग्निफिकन्स ऑफ DMU. सिग्निफिकन्स म्हणजेच इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे हे सांगायला नको, नाही तर मुलं खरंच एवढं असे सुद्धा क्वेश्चन विचारतात. सर यावेळेला इम्पॉर्टन्स विचारला, अख्ख्या पुस्तकात कुठे इम्पॉर्टन्स नाही. अरे बाबा, सिग्निफिकन्स म्हणजेच इम्पॉर्टन्स रे बाबा. फीचर्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स. फीचर्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स. कधी वर्ड्स बदलणार, कॅरेक्टरिस्टिक्स विचारणार. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच फीचर्स. प्लीज एवढं बेसिक लेवल नको आहे. आणि कसं होतं तुमचं सगळं म्हणजे असं काय पितळ उघडं पडल्यासारखं होतं ना ते. मी सगळ्यांसमोर आपला खूप मोठा पोपट होतो. येस. आता कन्झ्युमर्सना कसा लॉ युजफुलनेस आहे बघा. कन्झ्युमर्स कॅन डिसाइड और प्लॅन देअर बजेट
बाय युझिंग हॅलो इकडे चाललंय हां वेगळा सेपरेट क्लास नको घेऊ तिचा. सो युजफुलनेस टू काय झालं एवढं युजफुलनेस टू कन्झ्युमर म्हणजे काय की एक कन्झ्युमर त्याचं बजेट लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी कडे बघून सेट करू शकतो. म्हणजे ज्या कमॉडिटीची MU जेवढ्या जास्त डिक्लाइन होते त्याचं कन्झम्पशन किंवा पॉईंट ऑफ सर्टेनिटीवरनं तुम्ही ठरवू शकता, त्याप्रमाणे तुम्ही कन्झ्युम करू शकता. सो युजफुलनेस टू कन्झ्युमर बघा, दिस लॉ क्रिएट्स अवेअरनेस अमंग कन्झ्युमर्स टू ऑब्टेन मॅक्सिमम युटिलिटी फ्रॉम अ लिमिटेड रिसोर्सेस. लिमिटेड रिसोर्सेसमध्ये मॅक्सिमम युटिलिटी कशी अचीव करायची हे तुम्हाला लॉ ऑफ डिमांड हे लॉ ऑफ DMU शिकवतो. त्यामुळे वी कॅन याचा सगळ्यात बेस्ट यूज कुठे होतो, इकडे लक्ष दे, लक्ष इकडे ठेव. हां, सो लॉ ऑफ DMU मुळे तुम्हाला तुमचं बजेट प्लॅन करता येतं. म्हणजे माझ्याकडे 2,000 रुपये आहेत, तर ते मी मॅक्सिमम कुठल्या हे वस्तूंवर खरेदी करणार, मॅक्सिमम मी कुठल्या याच्यावर की ज्याचा DMU काय आहे, कमी जास्त. बघूया तुम्हाला काय कळलं. ज्या वस्तूंचा DMU जास्त आहे, म्हणजे जास्त म्हणजे मी जास्त म्हणजे व्हॉट सेन्स म्हणतोय की ती फार फास्ट डिमिनिश होते आणि एखादी कमॉडिटी कमी डिमिनिश होते, तर मी माझ्या बजेटमध्ये कमीवाली घेऊ का जास्तवाली घेऊ? बोला काय नील, मी काय विचारतो क्वेश्चन? कमीवाली घेणार तुम्ही. म्हणजे तुम्हाला DMU वरनं जर तुम्हाला समजायला लागलं की नाही अच्छा ह्याचा DMU हाय किंवा माझी पॉईंट ऑफ सर्टेनिटी काय आहे या पर्टिक्युलर कमॉडिटीची, त्याप्रमाणे पण तुम्हाला करता येतं. हे मी ॲडिशनल सांगतोय. युजफुलनेस टू द गव्हर्नमेंटला काय करायचं आहे तर टॅक्स पॉलिसी सेट करायची किंवा ट्रेड पॉलिसी किंवा प्राइसिंग पॉलिसी. हे सेट करण्यासाठी हू इज युजफुल? लॉ ऑफ DMU. झालं, सो सिम्पल. नंतर बेसिस ऑफ पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यूज, हा 11th मध्ये केलाय तुम्ही. पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यू. सम कमॉडिटीज हॅव व्हॅल्यू इन यूज अँड सम कमॉडिटीज हॅव व्हॅल्यू इन एक्सचेंज. ह्याचा बेसिस काय आहे? DMU प्रमाणे ठरतं कुठल्या कमॉडिटीला व्हॅल्यू इन एक्सचेंज आहे आणि कुठल्या कमॉडिटीजना व्हॅल्यू इन यूज आहे. हे त्याच्या DMU वर ठरतं. म्हणून दिस इज अ बेसिस ऑफ धिस पॅराडॉक्स. या पॅराडॉक्सचा DMU हा बेस आहे. बेसिस ऑफ लॉ ऑफ डिमांड. DMU जर कमी असेल म्हणजे खरं तर युटिलिटी DMU पण नको, पण बघा ना एखाद्या कमॉडिटीचे आपण परवा पण हे डिस्कस केलं, जर युटिलिटीज कमी असेल तर त्याची डिमांडच कमी असते. पेन आणि ही बुक सर काय हो, फक्त कधी वापरता तुम्ही? एक्झाम आली की. बाकीच्या वेळी पुस्तक उघडत सुद्धा नाही त्याचं, बघत सुद्धा नाही त्याच्याकडे. सो युटिलिटी एकदम जर लेस असेल, युटिलिटी लेस असेल तर त्याची डिमांड पण लेस आहे. आणि मोबाईलची युटिलिटी जास्त त्यामुळे डिमांड जास्त. सो दिस इज अ बेसिस ऑफ लॉ ऑफ डिमांड. Law of demand is based on law of diminishing marginal utility. According to the law of demand, the quantity demanded of goods rises with the fall in price and fall with an increase in price. When consumer purchases more and more units of goods, its marginal utility steadily decline. Hence, it would be additional units of a commodity only. हे एवढं लिहिणं very difficult. आणि रिक्वायर्ड पण नाही आहे. मेन बेसिकली काय आहे की लॉ ऑफ द बेसिस ऑफ लॉ ऑफ डिमांड म्हणजे काय आहे? लॉ ऑफ DMU इज अ बेस ऑफ लॉ ऑफ डिमांड. व्हॉट लॉ ऑफ डिमांड सेज? वेन प्राइसेस इन्क्रीजेस डिमांड डिक्रीजेस, वेन प्राइसेस डिक्रीजेस डिमांड इन्क्रीजेस. पण हे का होतं? बिकॉज ऑफ लॉ ऑफ DMU. कारण जसे तुम्ही एक युनिट वाढवता तसं त्याचं तुम्हाला त्याची मार्जिनल युटिलिटी कमी व्हायला लागते. मग तुम्ही तेवढ्या कमॉडिटी कमी डिमांड करता. म्हणून दॅट इज अ बेस ऑफ लॉ ऑफ डिमांड. रिलेशनशिप बिटवीन मार्जिनल युटिलिटी अँड प्राइस. चला वी आर गोइंग टू इग्नोर दिस. फक्त एकच पकडणार आपण. हे टेबल
आता हे काय आहे हे बघा, टेबल काय आहे इथं ह्याला मी म्हणणार कन्झ्युमर्स इक्विलिब्रियम. हा काय पार्ट आहे, हा जो ब्ल्यू मध्ये आहे दॅट इज कन्झ्युमर इक्विलिब्रियम. नंतर इंट्रा मार्जिनल युनिट, दिस इज इंट्रा मार्जिनल युनिट. नंतर एक्स्ट्रा मार्जिनल युनिट, दीज आर एक्स्ट्रा मार्जिनल युनिट्स. मला 1 2 3 पॉईंट्स 1 2 अँड 3 पॉईंट्स एवढ्यावरतीच फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. दॅट्स इट. मी म्हणजे हे तुम्हाला कुठेतरी ऑब्जेक्टिव्ह टाईप किंवा हा असं हे टेबल तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 मध्ये येऊ शकतो. हे टेबल काय आहे हे बघितलं तर कधी बघितलंच नाही तुम्ही, त्यामुळे तिथं सरप्राईज होणार. काय बाबा काय दिलंय, नीट लक्ष द्या. वेनेवर हे बघा ना, हे काय आहे, युनिट ॲट विच MU बिकम्स इक्वल विथ मार्केट प्राइस इज मार्जिनल युनिट. त्यालाच कन्झ्युमर्स इक्विलिब्रियम म्हणणार. म्हणजे MU आणि प्राइस सेम आहे, MU आणि प्राइस सेम आहे. नंतर MU इज ग्रेटर दॅन प्राइस, MU इज ग्रेटर दॅन प्राइस. आणि सेकंड पार्ट MU इज लेस दॅन प्राइस. मग विच कमॉडिटी विल यू प्रिफर, आणि हे तुम्हाला त्या बजेटसाठी वापरायचं आहे. हे वापरायचं आहे, हा फायदा आहे MUचा आणि हा लॉ अंडरस्टँड करण्याचा. बंद कर दे. बोला, कुठली कमॉडिटी तुम्ही यूज करणार. तुम्ही आता याच्यामध्ये गेलात डीमार्टमध्ये गेलात तर मग काय असं एखादा ॲप बीप घेऊन जात बरोबर, प्रत्येक ठिकाणी चेक करणार MU काय आहे, MU ग्रेटर आहे का प्राइसपेक्षा का कमी आहे. MU जर ग्रेटर असेल तर ऑब्विसली तुमच्या कार्टमध्ये हा वस्तू येणार, आणि त्याचे MU जर कमी असेल प्राइसपेक्षा तर ती तुम्ही घेणार नाही, किंवा तुम्ही लेस घेणार, एकदम कमी. ज्याचा MU प्राइसपेक्षा जास्त आहे त्याला आपण इंट्रा मार्जिनल युनिट म्हणणार, आणि ती मोर अँड मोर तुम्ही यूज करणार. आणि जे एक्स्ट्रा मार्जिनल युनिट्स आहेत की ज्याचा MU हा प्राइसपेक्षा कमी आहे, हे तुम्ही कमी घेणार, हे कमॉडिटीज जास्त घेणार. आणि सगळ्यात तुम्ही इक्विलिब्रियममध्ये कधी असणार, जेव्हा MU आणि प्राइस हे सेम असणार. या 3 कन्सेप्टसाठी एखादा क्वेश्चन याच्यावर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन सेट होणार. डायरेक्टली मी पुढे. सो इथं अजून हे आहे करणार आपण कवर, अँड दॅन वी विल स्टॉप. तुला क्लास आहे ना, हां, तो थोडा 5 मिनिटं पुढे ढकल. सलमा परचेस्ड स्वेटर फॉर हर फादर इन विंटर सीजन. टाइम युटिलिटी, पोझिशन युटिलिटी का कुठली, का इट इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट, सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. इज इट अ सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट. सलमा परचेस स्वेटर फॉर हर फादर इन ही टाइम युटिलिटी आहे, पण आपण हे टाइम चेंज केला आहे ना. म्हणजे रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे ही का सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट आहे. सो दिस इज रिलेटिव्ह कन्सेप्ट लक्षात घ्या, किंवा सब्जेक्टिव्ह सुद्धा तुम्ही लिहू शकता, पण इट रिलेट्स टू टाइम आणि प्लेस सुद्धा. सो टाइम नाही, तुम्ही काय माहिती का, टाइम चेंज केला पाहिजे. टाइम इज नॉट चेंजिंग. तुम्ही विंटरमध्ये स्वेटर घेतलाय आणि तो समरमध्ये आता वापरू शकत नाही, दॅन इट विल बी अ टाइम युटिलिटी. पण इथं हे टाइम युटिलिटी नाही होणार. रिलेटिव्ह टाइम कसे चालणार. हां, मग म्हणजे थोडक्यात तुम्ही टाइम चेंज केला म्हणून. सी टाइम युटिलिटी म्हणजे काय, इफ वी चेंज द टाइम ऑफ अ कमॉडिटी द युटिलिटी इन्क्रीजेस, दॅट इज टाइम युटिलिटी. आणि रिलेटिव्ह कन्सेप्ट म्हणजे काय, इट रिलेट्स टू टाइम अँड प्लेस. इवन पर्सन टू पर्सन सुद्धा तुम्ही रिलेटिव्ह टाइम युटिलिटी परहॅप्स ते ॲक्सेप्ट करतील असं मला वाटत नाही, पण तुम्ही रिलेटिव्ह कन्सेप्ट लिहून टाकायला. निलेश परचेस ऑर्नामेंट्स फॉर हिज सिस्टर, पोझेशन युटिलिटी. कविता consumed 5 units of oranges one after another. Continuity तो continuous successive units of consumption. Continuity. Bhushan refuses to eat 5th chapati after eating 4 chapatis.
पॉइंट ऑफ सॅटिटी आणि डिसिटिव्हिटी. पण डिसपेक्षा पॉइंट ऑफ सॅटिटी तो बरोबर पॉइंट ऑफ सॅटिटीला पोहोचलाय. येस. आणि तरी सुद्धा त्यांनी कन्झ्युम केली तर, आणि त्यांनी तर रिफ्यूज केली. आणि ललिता सॅटिस्फाईड हर वॉन्ट ऑफ रायटिंग युटिलिटी. ही बेसिक कन्सेप्ट ऑफ युटिलिटी आहे. बाकी हे यातला हा तर मी सांगितलं तुम्हाला, हा सगळ्यात इम्पॉर्टंट. हा आपण 8 मार्काला क्वेश्चन सेटच केलाय. चलो, टुमॉरो वी विल बी ऑन टू डिमांड.